नमस्कार मंडळी. तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की मी कशा प्रकारे शूट करते. बेसिकली मी फर्स्ट टाइम शूट करते, ते पण आउटडोर शूट. आतापर्यंत मी इनडोअर केलेलं होतं. मी घरातच बसून शूट करायचे. नॉर्मल माझे जे काही व्हिडिओ असायचे, रील्स असायचे, ते सगळ्यांचं शूट मी घरात करायचे. पण आज फर्स्ट टाइम असं आहे की मी बाहेर जाऊन शूट करते आणि मी कुठे चालले सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगेन. आता मी तुम्हाला एवढं सांगते की मी आता तयार होते आणि ह्या ड्रेसवर शूट करायचं. ते जे काही करायचंय ते, जो हा ड्रेस आहे, अनारकली ड्रेस आहे, स्टँड कॉलरचा आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते. सो आता मग तयार होऊया पहिला तर सगळ्यात आधी, आणि नंतर आपण निघूया. हा ड्रेस तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला फुल नाही दाखवू शकत आहे कारण हा लँडस्केप व्हिडिओ आहे, त्यामुळे मी फुल नाही दाखवू शकत. पण मी रील्स वगैरे जे शूट करणार ते तुम्हाला दिसेल की हा जो हा ड्रेस आहे तो फुल कसा आहे. सो मग तेवढं दाखवते. हा स्लीव्स वगैरे अशा त्याचे अल्टरवेअर करून झालाय, मी घरीच अल्टर केलाय. अजून मी नॉर्मली पॅन्ट वगैरे नाही घातली आहे. पॅन्ट आणि याच्यावर दुपट्टा पण आहे नॉर्मली. आणि आता मी रेडी होऊया. सगळ्यांनंतर केस पण नाही विचारले मी. सगळ्यांनी माझं ना एक चप्पल आहे, मी शोधते. मी कुठलं काय घालायचं मला काय समजत नाही, मी काय घालायचंय. आता सगळ्यांनी फोटो काढते, बहिणीला पाठवते. ती जे सांगेल ते मी घालणार आहे. तर बघू. चला. मला नाही ते समजत नव्हतं की मी कुठल्या प्रकारची चप्पल घालू. सो मी ही निवडली आहे. आणि ऑलरेडी मी ब्रेसलेट वगैरे जे घालणार होते ना ते सोनेरी कलरचं होतं आणि इयरिंग्स पण सोनेरी कलरचे होते, सोनेरी टोनमध्ये. आता झालंय काय, मी ब्रेसलेट वगैरे घालतेय ह्या कलरचंच म्हणजे ऑक्सिडाईज. आणि मी इयरिंग्स आहेत तसेच राहून दे म्हटलं की इयरिंग्स एवढं कोण लक्षात येत नाही आहे. सो मी तेवढं करते. बघू आता कसा लुक येतो माहीत नाही ना, ते इयरिंग्स चेंज करावं लागतील मला. सो गाईस तुम्ही बघू शकता की आता मी तयार झाली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. माझ्यासोबत इथे आशिष आहे सोबत. माझ्यासोबत आशिष जरा ये इकडे. आशिष जरा ये. तू लाजतोय म्हणतोय. सो आशिष आहे माझ्यासोबत आज. सो आम्ही दोघं चाललोय आणि आज जाऊन शूट करायचंय. नॉर्मली फक्त मी अशीच तयारी करून घेतली आहे. ते जाऊन थोडंसं टचअप करणार आणि त्यानंतर शूट करणार. सो चला आता आपण तिकडेच. आता तुम्हाला मी नॉर्मल दाखवते आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तो व्हॉइस ओव्हर करून दाखवते. ओके बाय बाय. बघा चाललाय माझी पर्स लावून आशिष हाय कर. त्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो होतो आणि हे जे गार्डन आहे ना ते कोपरखैरणीचं गार्डन आहे. कोपरखैरणीला एकदा रेल्वे स्टेशनच्या बाजूला देखील गार्डन होतं, पण ते आता नाही आहे. आता हे या ठिकाणी आहे. सो आतमध्ये थोडंसं जावं लागतं आणि त्यानंतर हे गार्डन येतं. सो त्या टायमिंगला ना, ज्या टायमिंगला आम्ही पोहोचलो होतो, साधारणतः आम्ही ते 4पर्यंत पोहोचलो होतो. त्या टायमिंगला तिथे वर्दळ नव्हती, त्यामुळे आम्हाला छान असं करता आलं शूटिंग वगैरे. नंतर वर्दळ वाढत गेली आणि त्यानंतर एवढं छान मला वाटायला सुरुवात झाली नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, मी फर्स्ट टायमिंगला बाहेर गेले होते आणि त्याच्यामुळे मी थोडीशी लाजरी बुजली. थोडीशी जास्तच म्हणू शकता मी लाजरी आहे. आणि मला ना सगळी माणसं बघितल्यावरही माझा कॉन्फिडन्स एकदम खाली येतो आणि त्याच्यामुळे ना मी नॉर्मली करत होते जसं मला वाटतं तसं मी करत होते. शेवटी आम्ही सगळं माझं शूट वगैरे आटपलं आणि त्यानंतर आम्ही डीमार्टला आलो कारण घरात खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या. मग मी आशिषला म्हटलं आपण डीमार्टला जाऊया आणि मग आम्ही डीमार्टला आलो. मी तर अशी उभी होती आणि ऊन खूप लागत होतं. सो आम्ही डीमार्टला गेलो. त्याच्यानंतर तिथे ना शूट करायला अलाउड नव्हतं. सो थोड्या क्लिप घेतल्या आणि खूप साऱ्या वस्तू अशा असतात ना ज्या डीमार्टमध्ये स्वस्त भेटतात. सो मी इकडे तिकडे फिरत होते जेणेकरून मला पटापट त्या वस्तू भेटून जाव्यात आणि पटपट आपण ते सगळं घेऊन घरी जावं, कारण कधी त्या घरी पोहोचते ना असं झालं होतं. सो मित्रांनो आता मी घरी पोहोचले आणि तुम्ही बघू शकता की माझी अवस्था काय झाली आहे. मी खूप जास्त दमलेली आहे आणि मी असं अवस्थेमध्ये आली आहे. आता खूप सारा बाजार केला मी डीमार्टमध्ये जाऊन. ते सगळं क्लिप वगैरे तुम्हाला दाखवेन मी आणि बाजार पण शेअर करेन. थोड्या वेळाने शेअर करते. आता मी खूप दमली आहे, चहा वगैरे पिते. घरी पोहोचल्यावर सगळ्यात आधी चहा वगैरे घेतली आणि नंतर ठरवलं डीमार्टवरून ज्या काही वस्तू आणल्या आहेत ना त्याच तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी बसले होते. आणि सोबतच ना येताना आम्ही किराणा मालाच्या देखील वस्तू आणल्या होत्या, ज्या काही आम्ही डीमार्टवरून आणत नाही ना, ते नॉर्मल आम्ही किराणा मालाच्या दुकानातून आणतो. सो म्हटलं सगळंच तुमच्यासोबत शेअर करून जाईल. आमचा पूर्ण बाजारच समजेल तुम्हाला की आम्ही काय काय वस्तू घेतो. आणि उरलेल्या ज्या वस्तू असतात ना त्या आम्ही ऑनलाईन घेतो. फ्लिपकार्ट ग्रोसरी म्हणून आहे, मी एक दिवशी तुमच्यासोबत शेअर करेन फ्लिपकार्टवरून काय घेतो. सो हे जे आहे ना हे हँड टॉवेल आहे. मी अशा प्रकारचं 2 हँड टॉवेल घेतले होते. साधारणतः हे 29 रुपयाला आले 2. मला ना डबा वगैरे पुसायला किंवा हात वगैरे पुसायला जेव्हा किचनमध्ये असते ना, किंवा प्लेट्स असतात आपल्या ज्या ओल्या प्लेट्स असतात त्या पुसायला ना काहीतरी पाहिजे होतं. आणि काय होतं मला सवय अशी आहे ना, सरळ सरळ मी अंगाला ओला हात पुसून देते आणि माझी मॅक्सी किंवा अंगावर जे काही घातलं आहे ना टी शर्ट सगळं ओलं होऊन जातं किंवा सारखं सारखं हात धुवायचे. आणि मला ना तो असं एक
म्हणतात ना एक ते असतं ना आपल्याला सारखं हात धुवायला जायचं तसं एक आहे. सो ते अंग पूर्ण ओलं होतं, त्यापेक्षा म्हटलं टॉवेल घेऊन येऊया. मग 2 टॉवेल आणले, म्हटलं एक खराब झालं दुसरं वापरायला मिळेल म्हणून. आणि हे 79 रुपीला 6 चमचे मिळाले होते. माझं जे ऑलरेडी चमचे आणले होते ना ते पूर्ण गंजून टाईप ऑफ गेले होते, खूप चांगल्या क्वालिटीचे नव्हते. सो गंजून गेले होते. म्हटलं आपण इकडून आणूया. त्यानंतर ना घरी खायला काहीतरी आणावंच लागतं. तर डीमार्टला गेलो, म्हटलं खायला आणूयाच. सो मी हा गार्लिक मिक्सचर आणला होता, जो सगळ्यांना घरात आवडतो, म्हणजे माझ्या बहिणीला आणि मला दोघांना पण. त्यानंतर अशा प्रकारे चवळी, मटकी, मूग हे सगळं कडधान्य होतं. कारण काय होतं कधी कधी खूप सारे आम्ही अर्धा किलो आणतो, आणि हे जे अर्धा किलो आणलं ना तर आम्हाला साधारण 2 महिन्याचा बाजार असतो. अर्धा किलोचा असेल तर, आणि पाव किलोचा असेल तर तो 1 महिन्याला होतो आम्हाला आरामात. आणि काय होतं ना, अर्धा किलो आणल्यावरती तो 2 महिने जातो. त्याच्यामुळे खूप चांगलं असतं की 2 महिने ना बाजार करायची काही गरज नसते, किंवा 2 महिने डीमार्टला तरी जायची गरज नसते. हे शेंगदाणे आणले होते बिकॉज ऑफ पोहे खायची मला सगळ्यात जास्त आवड आहे. मी रात्री किती वाजता उठून पोहे वगैरे खाऊ शकते. सो म्हटलं शेंगदाणे तर हवेच आहेत, आणि इकडून खूप महाग मिळतात आणि डीमार्टला स्वस्त मिळतात. सुट्टे घ्यायचे, कुठलंही करताना घ्यायचं ना सुट्टं घ्यायचं आणि नंतर आणायचं. जे करताना सुट्टे नाही मिळतं ते पॅकेटबंद देखील असतं, सो ते घ्यायचं. सो मी ही डाळ आणली होती. मला महिन्याला साधारणतः 1 किलो डाळ लागते, जी तूर डाळ असते ती. कारण आमच्याकडे खिचडी म्हणू नका, डाळ फ्राय म्हणू नका, किंवा तिखट डाळ म्हणू नका, गोडी डाळ म्हणू नका, सगळं डाळीचं जास्त बनलं जातं. आणि त्यानंतर हे पोहे होते, आणि एवढे पोहे मला इनफ होतात. कधी कधी जास्त लागले ना तर आम्ही आणून खातो, पण जास्त आम्ही खात नाही, कारण पोहे मला एकलाच आवडतात, बहिणीला आवडत नाहीत, त्यामुळे. त्यानंतर ही साखर आहे 2 महिन्याची. 2 महिन्याला आम्हाला साधारणतः 3 किलो साखर लागते, कारण आम्ही आहोत चहाप्रेमी असल्यामुळे जास्तीत जास्त चहाच पिली जाते आमच्याकडे. कारण सकाळी जाताना चहा, संध्याकाळी आल्यावर चहा, हे सगळं होतं आहे, त्याच्यामुळे आम्हाला चहा जास्त लागते. त्यानंतर हा बासमती राईस आहे. बासमती राईससाठी कारण आम्हाला अंडा बिर्याणी आवडते, आम्हाला चिकन बिर्याणी करायची असते, आम्हाला फ्राईड राईस करायचा असतो, काय ना काय घरात चालू असतं, वेगवेगळ्या प्रकारचे पराक्रम चालू असतात आमचे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ट्राय करायला ना आपल्याला एक मस्त बासमती राईसला असलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि बासमती राईसला तिकडे ना साधारणतः 102 रुपयेच किती समथिंग होता. सो मी घेऊन आले, आणि एवढं सगळं मी आणलं होतं. सोबतच हे सगळं सामान होतं नॉर्मली. आणि डीमार्टला गेल्यावरती ना मी काय काय अशा वस्तू बघते ते मला सगळ्या घ्यायच्या असतात. मग शेवटी काय थोड्याफार वस्तू ज्या माझ्या लिस्टमध्ये नव्हत्या ना त्या देखील मी घेऊन आले. ना त्या कुठल्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला बघून ना तुम्हाला देखील प्रचंड आवडतील. तर सगळ्यात आधी हा आणला होता मी कप स्वतःसाठी, आणि मी अक्षरशः 3 कप आज घेऊन आली आहे. आणि हा जो कप आहे पार्टीमध्ये तुम्हाला प्राईस दिसते, हा सध्या मी वापरायला काढला आहे. हा खरंच प्रचंड आवडतो आहे मला सध्या, आणि खरंच खूप सुंदर अशी ती डिझाईन आहे, अस्थेटिक वगैरे, आणि कलर देखील खूप व्हायब्रेट असा कलर आहे, आणि आवडला होता मला. त्यानंतर जो कप आणला होता ना तो नॉर्मली काचेचा कप होता. गेल्या टायमिंगला माझ्याकडं असाच एक कप होता, आणि त्या दिवशी आशिष घरी होता, आणि आशिषनं भांडी घासायला गेला, आणि आशिषने चक्क तो कप फोडून टाकला. म्हणजे हातातून निसटला, आणि तो पडला आणि फुटला, आणि त्याची काच त्याला देखील लागली आणि मला देखील लागली. सो त्याच्यानंतर हा जो मटका टाईप ऑफ कप होता, आणि हा खूप जड आहे, हा सॅरेमिकचा आहे प्रॉपर, आणि खरंच खूप सुंदर असा कप आहे. हा चक्क मला वाटतं 19 रुपयाला समथिंग भेटला असेल, आणि खरंच खूप सुंदर आहे. अजून मी ट्राय नाही केलं आहे, पण नक्की मी ट्राय करेन याला. अशा प्रकारे मी 3 कप आणले होते, आणि 1 प्लेट आणली होती, कारण मला ना असा प्लेट्स वगैरे खूप आवडतात सगळ्यात जास्त. आणि मला असं ह्याच्यामध्ये जेवायला एक वेगळाच फील येतो, मी जास्त जेवते वगैरे. सो म्हटलं काहीतरी वेगळं आणून, आणि खरंच खूप मोठी प्लेट आहे, नॉर्मल जेवणाला वगैरे आपल्या नक्की वापरू शकता. फक्त एवढंच होतं ना, खूप काळजी घ्या, कारण हातातून चक्क निसटून जाते आणि ती कधी फुटू शकते. कारण खरंच मला खूप धुवावं लागतं काळजी घेऊन त्याला असं. त्याच्यामुळे घ्या, पाहुणे वगैरे असतील तर घ्या तुम्ही, किंवा आवड असेल तरी घ्या. सो मी नॉर्मली मला आवड आहे म्हणून घेतलेल्या आहेत. मला सगळ्या अशा प्रकारच्या वस्तू खूप जास्त आवडत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आहे माझ्या बहिणीचं एक स्वतःचं असं एक कंटेनर, तिने स्वतःच्या कपडे ठेवण्यासाठी आणलेलं आहे. कारण इकडे आमच्याजवळ कपाट वगैरे काही नाही आहे, किंवा आमच्याजवळ काहीच नाही कपडे ठेवायला. आम्ही नॉर्मली, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आम्हाला रेग्युलर फॉलो करत असाल तुम्हाला माहितीच, आम्ही एका पिशवीमध्ये वगैरे कपडे ठेवतो. सो तिने स्वतःसाठी अशा प्रकारे हे आणलं. आणि चक्क ही तिची भाऊबीज आहे. तिचा एक मानलेला भाऊ आहे, त्याने तिला ही भाऊबीज दिली. हा ना 499ला येतं तिथे. सो हे तुम्हाला भेटून जातं, आरामात भेटून जातं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तिचे ऑलमोस्ट सगळे कपडे पॅक झालेत, आणि वरती उलट जागा देखील उरलेली आहे. त्यामुळे आता मी विचार करते की नेक्स्ट मंथमध्ये मी माझ्या पैशाने असला टाईपचा एक घेणार, जेणेकरून आमचे सगळे कपडे छान मस्त राहतील. सो असा विचार चालू आहे. त्याच्यानंतर ना आम्ही नॉर्मली किराणा मालाच्या दुकानातून देखील सामान आणलं होतं येताना. सो ते तुमच्यासोबत शेअर करते. ते काही नॉर्मली सामान आहे,
सगळ्यात पहिलं म्हणजे हे जे आहे ते हँडवॉश आहे. आम्ही पाऊच आणतो, 10 रुपयाला एक पाऊच भेटतो. पूर्ण बाटलीमध्ये पाणी भरायचं, ह्याच्यामध्ये पावडर असं टाकायची, मिक्स करायची, मस्त आठवडाभर तो पुरतो आम्हाला. मी 6 घेऊन येते, कधी कधी जास्त लागेल कारण लादी वगैरे पुसायला आम्ही वापरतो ना म्हणून. सो मी अशा प्रकारे ते आणले होते. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन ते भेटतात, छान छान प्रकारचे हे असतात, म्हणजे काय म्हणतात त्यांना, काय म्हणतात आठवत नाही आहे. त्यानंतर मी अशा प्रकारचे ते पाव किलो काय काय कडधान्य लागतं ते आणलं होतं. हे शॅम्पूज आहे माझ्या बहिणीचे, ती सनसिल्क वापरते, कधी कधी वेगळा शॅम्पू वापरते म्हणून तिने आणले स्वतःसाठी. कधी कधीला मिळत नाहीत ना शॅम्पू म्हणून. आणि माझे जे असतात ते माझे ब्रँडचे शॅम्पू असतात, मी हे नाही वाले शॅम्पू वापरत. कधीतरी मला वाटलं तर मी वापरते काहीतरी वेगळा शॅम्पू वापरावा म्हणून. त्यानंतर बेसन आणलं होतं, कारण मी तिकडून बेसन नाही आणलं यासाठी, कारण मी विसरले होते चक्क. त्यानंतर हा मेडिमिक्स साबण आहे, मला डॉक्टरांनी सांगितल्यापासून मी हाच साबण वापरते. कित्येक महिने 10 रुपयाला हा ना साबण भेटतो. त्यानंतर हा व्हील साबण आहे जो आम्ही वापरतो आपल्या कपड्याच्या साबणांना. आणि जो भांड्याचा साबण असतो ना आमचा, तो पतंजली साबण असतो जो आमचा ऑनलाईन येतो. तो अशा प्रकारे 6 साबण आहे ते. आणि आम्हाला चक्क रगडून फेस काढून धुवायची सवय आहे. आणि साबण तसं मग विरघळून देखील जातो. त्याच्यानंतर ना आमच्याजवळ हे साबण तुम्हाला मी दाखवतच आहे. सोबत ना खूप सारी ग्रोसरी आहे, ती ऑनलाईन देखील येते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की सगळी कधी शेअर करायची ना. ऑनलाईनची ग्रोसरी जी आहे ना ती दुसऱ्या दिवशी आली होती, त्याच्यामुळे मी ती ना शूटच नाही केली आणि विसरून गेले मी. बाय.